वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गेल्या 20 दिवसापासून तरुणाईंचा जो उत्साह वर्धेच्या रस्त्यांवर आणि मैदानावर पाहायला मिळत होता तो आज शांत झाला आहे। वर्धा पोलीस दलातील 134 रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया आज 23 फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली आहे। वर्धा जिल्ह्यात 2 फेब्रुवारी पासून या भरतीचा बिगुल वाजला होता। 134 पोलीस भरती पदासाठी एकूण 7,313 उमेदवारांना बोलवण्यात आले होते। अंगात जिद्द घेऊन तब्बल 5,599 उमेदवार प्रत्यक्षात मैदानात उतरले। या चुरशीच्या लढतीत 3,574 उमेदवारांनी मैदानी चाचणी यशस्वीपणे पार पाडली असून ते आता पुढील टप्प्यांसाठी सज्ज झाले आहे। मात्र 2,025 उमेदवारांना अपात्रतेमुळे बाहेर पडावे लागले, तर 1,714 उमेदवार गैरहजर राहिले आहेत। विशेष म्हणजे उमेदवारांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने मैदानावरच नाश्ता, झेरॉक्स, फोटोग्राफर आणि रुग्णवाहिकेसह मोबाईल टॉयलेटची उत्तम सोय केली होती। पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले, भरती प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडली आहे। यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे सर्व अधिकारी, अंमलदार आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो।